आता ढसा ढसा रडला बाप, ज्यानं गुरासारखं बदडलं लेकरू. कचा कचा दोरी कापली संग्राम पाटील. त्या लेकराला 13 वर्षाच्या कवटाळलं आणि बापाला रडू आवरेना. रडू रडू सांगतोय बाप, बाळा जनावराला मारलं नसेल रे कोणी, तेवढं मारलं माझ्या राजा. बापानं प्रेम करावं, लढे पुरवावं का माराव रे लेकराला? खरं सांग. अरे 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, या कुळाचा तू वारसदार आहे. मारावं वाटलं असेल का रे? पण सांगून ऐकलं नाही म्हणून मारलं माझ्या राजा. पण मी तुझा बाप आहे, आता मारणार नाही, पण तुझ्या पाया पडतो. नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचे लाडके ओनली वारकरी युट्यूब चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. सर्वात अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. लागोनिया पाया जनावी नवीत, 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 लागोनिया पाया जनावी मुखी बोला दत्ता वारंवार, मुखी बोला दत्ता वारंवार, देणे तुम्हा सुख होईल अपार, देणे तुम्हा सुख होईल अपार. मुखी बोला दत्ता
दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर लागुण्या पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा प्रिया पुत्र संसारा कुंतसी पामरा तेने तू अघोरा पावसेल
एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची, तिने तुम्हा सुख होईला पार, दत्त दया सागर आठवावा, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संसादिया, दुसरे चरण संसादिया, तळच्या कृपादाने कथेचा विस्तार, तळच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा, तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळ कुसरी, काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, तीन सिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तीन सिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, माझे दंडवत, तया माझे दंडवत, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, शिरे सहा हात, तया माझे प्रथम नमन करू गणनादा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत, दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक्षिद्धी पाविजे सहजादीच्या चरणवजा दंडवत, आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माशी दंडवत, आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता वंदू रंगभूमिका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, मृदंग श्रोते ताळा मृदंग श्रोते देखा, ताळा मृदंग श्रोते देखा, दया माझे दंडवत है, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची अच्युता, प्रथम नमन करू गणनाथा, पहिले नमन करू गणनाथा, प्रथम पार्वतीच्या माता, उमा शंकराची अच्युता. ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे, लागुण्या पाया जनावी नवीत मुखी बोला दत्त वारंवार, तिने तुम्हा सुख होईला पार, दत्त दया सागर आठवावा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी थोर संत एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी
दत्त जयंती निमित्ताने घडवून आलेला हा सोहळा, त्याचा आजचा प्रारंभ आणि प्रारंभाच्या दिवसाची माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा, पूजनीय पवार महाराज यांनी केलेली आज्ञा, आणि म्हणून याही वर्षी महाराजांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आवडीचे मृदंगाचार्य ओंकार महाराज, हार्मोनियम वादक महाराज, बरेचसे गायनाचार्य, आघाव महाराज, जाधव महाराज, भुसे महाराज, कांगणे महाराज, समेंदर महाराज, रांजवणे, अजून कोणी कोणी राहिलं असेल तर पाहून घ्या हिशोबात, सर्व टाळकरी, इकडच्या छोट्या छोट्या साधिका, विनेकरी, भालदार, चोपदार, पुढे बसलेले साधक, पुढे बसलेल्या साधिका, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना मनोभावे व्यासपीठावर वंदन करतो. वृंदावनवाल्या मावल्या तुम्हालाही नमस्कार. तुतारीवाले, आपलं हे शिंगवाले, तुम्हालाही बरीचशी मान्यवर मंडळी. इकडे आल्यानंतर आमचा ज्यांच्याकडे मुक्काम असतो ते सखारामजी पाटील मस्के, त्यांचा परिवार, ते डाके नाना, थोर संत चाकरवाडी करमावलीच्या गावचे पाटील, नमस्कार. व्यासपीठावर बसलेले सर्व महाराज, इकडे बसलेले सर्व महाराज, श्रोत्यामध्ये काही महाराज मंडळी असेल, मला काहीची नावं माहिती नसली तरी सर्वांच्या प्रती आदर प्रेम भाव आहे. प्रथमतः गुणीजन आणि या सर्व महाराज मंडळीला ज्ञानोबारायाच्या स्वरूपात वंदन करतो. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, अतिशय सुंदर नियोजन. भागवा भागवी नाही, डाके नाना, पवार बाबाकडे काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं, तसा दत्त जयंतीचा उत्सव सगळ्या बीड जिल्ह्यात माहिती आहे. पवार बाबा ऐश्वर्य संपन्न, एक नंबर साऊंड सिस्टीम, अजिबात घाबरायचं ना कोणाच्या बापाला. उद्यापासूनच्या महाराजाला सांगितलं का, ढोक महाराजांनी कौतुक केलं, तू कोण लागला म्हणा. शूटिंग आपलं एक खेळी भेळ, शूटिंग वाले तुम्हालाही नमस्कार. फोटोग्राफर, पत्रकार, जेवू घालणारे, पाणी पाजणारे, नियोजन करणारे, सर्व ज्ञात अज्ञात सर्व या ठिकाणी दत्त प्रभूच्या दरबारात एका मायेची लेकरं होऊन एकत्रित येऊन सेवा करणारे या सर्वांना नमस्कार. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून पवार महाराज आणि त्यांचे सर्व भक्तगण, सहकारी या सर्वांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन पहिल्या दिवशीच येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून पवार बाबाच्या संयोजकाच्या वतीनं तुम्हा श्रोते माय बापालाही धन्यवाद. विठ्ठल ज्यांच्या दरबारात ही सेवा आहे, ज्यांचा अभंग आहे, हा दोन्हीचा संबंध आहे. आज पुन्हा एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. आगाव महाराज, आज संताजी महाराजांची जयंती आहे. 401 वर्ष त्यांच्या जन्मदिवसाला आज होतात. संताजी महाराज जगनाडे, तिळवंतेली समाजात जन्माला आलेले. अरे असा एकही समाज नाही की ज्याच्यात संत नाही, बरं का पाटील. असा एकही संत नाही ज्याला समाजाचा अभिमान नाही. पण संत समाजापुरता नाही, हे लक्षात ठेवा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, बरं का डाके नाना. काही काहीच्या नावामध्ये अर्थपूर्णता असते. ही नावं म्हणजे ब्राह्मण मंडळीनं ठेवलेली नाही. त्याच्यात ज्ञानदेव सर्वांना माहिती आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या रुचेतला शब्द ज्ञान आहे. एको देव सर्व भूतेषु गुडाहा यातला देव आहे.
वेदामधल्या ज्या रुचा आहेत त्यातला देव आणि ज्ञान याचा संधी झाला ज्ञानदेव. सामर्थ्य काय? ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. नामातली ताकद आहे. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. थोडस थांबलं की पुन्हा मजा पहा अर्थातली. ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. विठ्ठल ज्या नामामध्ये ही ताकद आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. त्या माऊलीनेही दत्तप्रभूचं वर्णन केलं आहे. ज्याच्या नामात माया दूर करण्याची ताकद आहे ते दत्तप्रभूच्या बाबतीत लिहितात. तेने सांडियली माया, तेने सांडियली माया, तेने सांडियली माया, तेने सांडियली माया. ते दियली कंथा काया, ते दियली कंथा काया, दियली कंथा काया, दियली कंथा काया. मन गेल विलया, मन गेल विलया, मन गेल विलया, मन गेल विलया. ब्रह्मानंदा माझारी, ब्रह्मानंदा माझारी, ब्रह्मानंदा माझारी, ब्रह्मानंदा माझारी. येणे सांडियली माया, तेने 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 सांडियली माया. नामदेवराव पाठ नाही मला माहित आहे तुम्हाला. त्याने सांडियली माया हे कोणाचं वर्णन आहे? पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला. त्याचं हे दुसरं चरण आहे. घरी गेल्यावर गाथे पाहून घेणे. त्याने सांडियली माया, ते ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ज्यांच्या नामात ही ताकद आहे तेच हे वर्णन करू शकतात. त्याने सांडियली माया. एक प्रत्येक संताची नावं पहा. तसं संताजी इथून आपलं थोडा उल्लेख करून ओंकार भाऊ बरोबर वेळेत तरी बाबा म्हणले पहिलाच दिवस होतो महाराज. म्हटलं मला काही फरक पडत नाही बाबा. माझं नाव ऐकलं की पहिला असो की शेवटचा असो बरं का ओवीताई. लोक येतातच आहे का नाही? हो म्हणते ती. दिवस कोणताही राव आमची हाजरी लागली हे महत्वाचं. विठ्ठल संताजी है ना, सहज आहे. जी डाके नाना हा आदरार्थी शब्द आहे. विठ्ठलराव अजून कुलवान घराण्याचा परिचय. बाप हाक मारतो मुलाला आदराने, मुलगा तेवढाच आदर करतो. बाळासाहेब वडील म्हणतात तो उभा राहतो. जी जीची मजा हा आदर आहे. काही काही घरात माद्या माद्या लाल डोळे करतो. गप बस ना म्हाताऱ्या, बैरा आहे का? दम आहे का ना? येतो ना घराना होतो ऐसा हो रे. कुलवान घराण्याची ओळख आहे. जी म्हणजे काय समजला तुम्ही? आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी हा आदरार्थ शब्द आहे. तुमच्या भाषेत कीर्तनात सांगतो. बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात नाना? दाजी. आला जी? काही गरज होती का जीची? आलाच ना.
आदर द्यायचा आहे. बहिणीचा मिस्टर आहे, आपली बहीण नांदणार आहे तिथं म्हणून जी दाजी दाजी त्याचं भाषांतर हिंदीमध्ये तर डबल जी होते. दाजीला काय म्हणतात हिंदीत? जिजाजी. हा असं मदत करत जा. आपलं जीवर चाललंय जिजाजी, एक जी तिकडे जी. ते गाणं होतं पूर्वी बरं का पवार बाबा. तुम्ही या भानगडीत पडू नका, फक्त ऐका गाणं, अभंग नाही. यांना पाठ आहे खालच्यांना. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजा जी. डबल जी आहे. अरे विनोद सोडा, सखाराम पाटील जिथे जिथे आदर दिला तिथे जीच वापरला. ज्ञानेश्वरी उघडा, गणपतीला आदर देताना ज्ञानोबार आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशू. पण शब्द काय? ओम नमो जी. मालिकेतलं जाऊ द्या, पण गाथ्यात हनुमानजीला आदर देताना शरण शरण जी हनुमंता तुम्हारा राम दूता, तुम्हारा राम दूता, शरण शरण हनुमंता शरण शरणजी, ओम नमोजी. तसं संताजी ज्यांचा आज जन्मदिवस आहे 2 मिनिटात उल्लेख केला मी. संताजी महाराज जगनाडे. सामान्य अधिकार नाही. आता जो गाथा आपल्याला पाहायला, वाचायला, ऐकायला मिळतो ना, त्याचं कारण संताजी आहे. कारण तुकाराम महाराज नुसतं चिंतन करायचे डोंगरावर येऊन, आणि लिखाण काम संताजी करायचे. संताजी महाराजांनी जर डोंगरावर अभंग लिहिले नसते तर आज गाथा आपल्या डोळ्याला दिसला नसता. ही संताजीचे उपकार आहे. तुकाराम महाराज या भामचंद्र डोंगर, घोराड्या डोंगर आणि भंडारा डोंगर असे 3 डोंगर त्यांचे चिंतनाचे प्रसिद्ध आहे. आणि सुदुमरे गावचे संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे, ते गायी चारायला डोंगरावर यायचे. गायी चारता चारता तुकोबारायाच्या मुखातून शब्द निघायचे. सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तिथं काही गरज होती का? ते लिहून काढायचे संताजी महाराज. आणि एकदा सहज बोलले, ज्यांची आज जयंती आहे, तुकोबाराय सहज बोलले, संताजी अरे खूप काम केलं भाऊ तू माझं जन्मभर, तुला मूठ माती दिल्याशिवाय हा तुकोबा जाणार नाही. सहज बोलले, सहज बोलले. कधी संताजी गायी चारतात ना, तुकोबा राय अभंग सांगतात, त्यावेळेला हे शब्द गेले. चारिता गोधन, चारिता गोधन, चारिता गोधन, चारिता गोधन, माझे कुंडले वचन, सरिता गोधन माझे गुंतले वचन. पण डाके नाना उलट झालं. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले.
तुला मूठ माती दिल्याशिवाय जाणार नाही बघा संताजी. आणि हेच गेले. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निज धामा गेले. मग कालांतराने संताजीचं देहावसान, कारण आज त्यांची जयंती म्हणून 2-3 मिनिटात उल्लेख केला पाहिजे. बुवाचं कर्तव्य आहे ते. का जेवढं पाठ आहे तेवढं ठोकायचं रोज. खालून चिठ्ठी आली म्हणजे हे गाणं म्हणा पुन्हा. विठ्ठल 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 नामदेवराव. मग संताजीचं देहावसान बरं का संग्राम पाटील. त्यांच्या नियमाप्रमाणे सुदुमरे गावातली घटना आणि ते दफनविधीचा कार्यक्रम. दिवसभर माती टाकली पण संताजीचं मुख झाकल्या जात नाही. दिवसभर सायंकाळ झाली, अंधार पडला, सगळे बाकीचे निघून गेले. पण बापाची डेड बॉडी आहे, मुलगा बसला एकटा. रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले आणि संत तुकाराम महाराज आले. बाबा, मुलगा म्हणतो तुम्ही आला? हो बाळा. का? तुझ्या बापाला वचन दिलं होतं की मूठ माती दिल्याशिवाय जाणार नाही. माझे गुंतले वचन आणि तो शब्द सांभाळण्यासाठी आलो. 3 मुठा माती टाकली तुकोबारायणी संताजीच्या मुखावर. 3 मुष्टी मृतिका देख आणि तेने लपविले मुख. आलो म्हणे तुका तो आजचा दिवस. संतून यावया वैकुंठ लोका ज्यांचा जन्म झाला ते संताजी महाराज. अधिकार पहा नाना. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर 3 वेळा वापस येतात. 3 वेळा. एकदा मुलीसाठी आले. 1 मिनिट घेतला चालेल ना? हो म्हणत जा ना. हा बस होच म्हणत. भागीरथी आणि मुलीचं बापाचं प्रेम सांगायची गरज नाही तुम्हाला. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं रडणार नाही बाप, पण लेकीच्या सासरी जाण्यानं दगडाच्या हृदयाचा बाप ढसा ढसा रडतो. बासिंग बांधले ताईनं. शेणाईचे स्वर सुरू झाले. डाके नाना बरं का पाटील. पहिली मुलगी बापाजवळ येते, माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तसं पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून गळ्याला बिलगून रडून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला जन्मभर आमच्यासाठी, आता तब्येतीकडे लक्ष द्या बाबा. एवढा शब्द लेकीच्या तोंडून ऐकला की बाप ढळढसा रडतो. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. अरे मग कोणाची मुलगी असू द्या, विदेही राजा जनकाची मुलगी जानकी, हिमालयासारखा पहाड त्याची मुलगी पार्वती, कणवासारखा मुनी त्याची मुलगी शकुंतला, पण तिथे नापास झाले मोठे मोठे साधू. इथे संत तुकाराम महाराजची मुलगी मी सांगत होतो, आणि तिला कळालं बाबा गेले. आली आईला विचारलं, आई बाबा गेले, मला आधी कळवायचं. अगं आम्हाला सुद्धा कळत नव्हतं. ते एकतारीवाले म्हणायचे बरं का टाकेना, पण ते गोड बरं का पवार बाबा. एकतारीवाल्याचे भजन गोड असायचे. फुटकाचा विना फुटकाचा विना याची 2 तार, करे येर झार पंढरीशी.
मग गेल्यानंतर पत्नीला कळालं माझ्या पतीचा अधिकार काय होता. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, बाई माझा पती देव झाला. हे नंतर कळलं पत्नीला, म्हणून रडून म्हणाली पोरीला, मलाही कळलं नव्हतं ग तुझ्या बापाचा एवढा अधिकार. कधी गेले? काल दुपारी. कुठून? त्या इंद्राणीच्या काठाला पिंपरणीचं झाड आहे ना, तिथून देवाचं विमान आलं, तुझ्या बाबाला घेऊन गेले. मुलगी तिथं आली जिथून बाप गेला होता, उभी राहिली आणि आकाशाकडे तोंड करून भागीरथीचं रडणं सुरू झालं. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करे धावा, भागीरथी करे धावा, भागीरथी भागीरथीच झाली. आता त्यांचे वडील गेले मृदंगाचार्य होते, सकाराम पाटलाचे सासरे कीर्तनकारही होते. अरे प्रसंग आहे भाऊ. ते नामदेवराव तुमच्याही जीवनात आहे तो प्रसंग. त्यालाही मुलगीच आहे नामदेवला. केलं बारसा आम्ही. बाबा गेले कोण्या गावा. आता वेळ कमी आहे ना पवार महाराज. बाबा लगेच आले. मी तरी काय करू. का रडतेच बेटा? बाबा मला कळवलं नाही. माझ्या हातच्या शेवया न खाता कसा गेला. उरक बेटा, एकच तास आहे. शेवया केल्या बाबा, फक्त दूध नाही. आणि तांब्या दे. मग का डेअरीवर गेले का? इंद्रायणीच्या काठ्याला महादेवाचं मंदिर येलेश्वराचं. तिथे येलेश्वराची पूजा केली आणि त्या दगड्याचा नंदीला उठवलं. धार नंदीची
येलेश्वरात पूजिले नंदीचे गाणिले तुझा नंदीचे गाणिले नंदीचे ते पूजिले दूध नंदीचे काढले. म्हणून हे महात्म्य संताचं आहे. एकदा राधा चालली होती, मी तिथंच होतो, आणि कृष्णानं बघितलं राधेकडे, इतका पागल झाला देव बाप्पा, मोठं भांड घेतलं आणि बैला खाली बसला धार काढायला. यशोदेनं खिडकीतून पाहिलं, अरे 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 कृष्ण्या, अरे निदान जनावर तर बघत जा रे. अरे धार काढायला बसला कुठं तू. राधेला पाहून भुलले हरी. आता लक्षात आलं, अब तो पकडा गया, पण भगवान होते. काय झालं आहे. अरे बैला खाली बसला, माहिती आहे मला, पण चुकून झाला बैल. मागच्या जन्मी गायच होती. कशावरून. आता दूध देत ना, आणि काढलं भांड्याभर दूध. राधेला पाहून भुलले हरी, बैल दुभतो नंदा घरी. भगवान श्रीकृष्णानं बैलाची धार काढली, जिवंत बैलाची. तुकोबारायण दगडाचा नंदी दोला, नोय हा सामान्य महिमा. आपलं कोणीकडे गेलो मी आज, हे पवार बाबा मलाच माहित नाही, पण गेलो. संताजी 3 वेळा आले ज्यांच्या करता, ज्यांचा जन्म झाला ते संताजी महाराज. पहिल्यांदा आले भागीरथी करता तुकोबाराय वैकुंठातून, नंतर आले निळोबाराय करता, आणि नंतर आले संताजी. त्यापुढे अधिकारी संत संताजी महाराज, त्यांची आज जयंती आहे. त्यांच्या नावातच तो अर्थ आहे संताजी, वेगळ्या आदर देण्याचं कारण नाही. तसं ज्यांचा आज अभंग आहे त्यांचं नाव एकनाथ. मी गेल्या वर्षी उल्लेख केला होता. सगळ्या जगाचा नाथ आहे का नाही विठ्ठलराव, त्याला म्हणतात जगन्नाथ. पण जगन्नाथाला एकनाथ आहे, आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. बाकीचे सगळे संत आहे, पण सकळ संता माझी राजा सगळा संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, संता माझी सकळ संता माझी राजा स्वामी. स्वामी एकनाथ माझा, असे अधिकारी संत एकनाथ महाराज. काय म्हणते ओवी, ढोक महाराजांना कधी घरी न्यायचं म्हणते का रे. स्वामी एकनाथ माझा एवढे अधिकारी संत. कशावरून. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर द्यावय, जाही अनादि अनंत अखंड अच्छत अभेद सुभेद बतावय, नारद सुख व्यास रटय पची आरे तऊ पुणी पार न पावय. हे सगळे कळलं तुम्हाला बघा ना. शेष महेश दिनेश गणेश सुरेश असे 5 शब्द आहे. शेष पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जीवा, देव का हो विटेवरी उभा. बस कामापुरते वाढू नका प्रकरणात, आता थोडा वेळ आहे.
शेष सिनला, शेष महेश, महेश म्हणजे भगवान शंकर. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी, कासया कारणे ब्रह्म शोधावया. शेष महेश दिनेश, दिनेश म्हणजे सूर्यनारायण, गणेश म्हणजे गणपती आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव. लक्षात राहील ना, हो म्हणत जा. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हुजाही निरंतर ध्यावय, जाही अनादि अनंत अखंड छेद भेद सुभेद बतावय. नारद शुक व्यास रटय पची हारे तव पुणे पार न पावय. मोठमोठ्याच्या ध्यानाला न येणारा भगवान, ज्यांच्याकडे 1-2 नाही 36 वर्ष राबला ते अधिकारी संत एकनाथ महाराज. कावडीने पाणी घ्या घरी चक्र पाणी भागवा भागू आहे का? तरी मी बरोबर 11ला संपवतो, काळजी करू नका. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय. श्रीखंड्या चंदन उगावणी करी. दासाचा हा आमच्याकडे पूर्वी लहानपणी ते दोणसा सावजी महाराज यायचे. आम्ही लहान होतो 3री-4थीला. ते कीर्तन नाटकी कीर्तन असायचं. उभे राहायचे, मग एक चंदन घासायचा चालू कीर्तनात, त्यांना चंदन लावायचं आणि ते गाणं चालायचं. दासाचा मी दास श्रीहरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन. जाऊ दे कामापुरतं. श्रीखंड्या चंदन उगावणी करी, धोत्रे गंगा तिरी धूत असे. पूजेला बसले की श्रीखंडाने ते श्रीखंडा होऊन चंदन घासायचं. आंघोळ झाली की नाथांचं धोत्र धुवून आणायचं. कीर्तनाला उभे राहिले म्हणजे गळ्यात टाळ घेऊन द्रौपद धरायचं. नाथ प्रवचनाला बसले की चोपदारचा ड्रेस घालून जगाच्या बापानं दरवाजात उभं राहायचं. दत्त चोपदारी करीत असते. एवढा अधिकार ज्या संत एकनाथ महाराजांचा आहे की ज्यांच्याकडे जगाचा बाप राबला, त्यांचे हे शब्द आहे. लागनिया पाया
एकनाथ महाराज नामदेवराव. पण ज्यांच्याकडे भगवंत राबला ते तुम्हा आम्हाला लागुण्या पाया जना विनवीत. एक तर पहिला प्रश्न, अति नम्रता धूर्त लक्षणम. लक्षात ठेवा, अति नम्रता. नवनी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुश धनु उरग बिलाई. हे शब्द लक्षात ठेवा. हे 4 नम्र झाले की समजा पुढचं मेलं. अंकुश, धनुष्य, साप आणि मांजर हे तुलसीजीचे शब्द आहे, पण मी मराठीत सांगितलं तुम्हाला. नवनी निचकी अति दुःखदायी. ते ठेवतो म्हणे मग रामायण पवार बाबा. आताच ठेवायचं होतं, पण वडिलाची तब्येत 110 चालू आहे. आता मी भेटून आलो, पण कानाजवळ जाऊन ढोक बाबा म्हटल्यावर मान हलवले. बंकट स्वामीचे शिष्य. नवनी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुश धन उरग बिलाई. शब्द गोड आहेत तुलसीजीचे, फक्त कळत नाही भाषा. इथं कळत नाही, मराठी सांगतो. धनु म्हणजे धनुष्य, अंकुश, उरग म्हणजे साप, बिलाई म्हणजे मांजर. मांजर हे 4 बरं नाना, 4 लक्षात ठेवा. नम्र झाले की समजा धनुष्याला दोरी गुंडाळून ठेवून द्या कोपऱ्यात उभा, धोका नाही, धोका नाही. पण धनुष्य काढला, त्याच्यावर बाण लावला, दोरी ओढली, धनुष्य वाकला, समजायचं ज्याच्यावर जाते बाण ते मरतं. याची नम्रता त्याचा प्राण. पहिला धनुष्य शब्द आहे. धनु ऐकत राहा तुम्ही. माशिवाय कोण सांगते तुम्हाला? उरग, अंकुश, एवढा मोठा हत्ती ना, पण त्याला जर ब्रेक लावायचा असेल तर अंकुशाला उलट व्हावं लागतं. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. अंकुश तोपर्यंत उलटा धरतोय तो माहूत, पण हत्तीला थांबवायचा की अंकुशाला त्याच्या उलट करावं लागतं. तोपर्यंत त्याचं तोंड वर असते हातात, पण हत्ती थांबवायचा ना, मग उलटा केला अंकुश, त्याला टोचला की हत्ती जाग्यावर थांबतो. अंकुशाची नम्रता. एवढा हत्ती थांबला. नवनी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुश धनु उरग. उरग म्हणजे साप. सापानं फणा जर काढला ना, अजिबात घाबरायचं नाही, समजायचं याच्यापासून धोका नाही. फणा काढलेल्या सापाला दंश करता येत नाही पवार बाबा. त्याला तोंड उघडता येत नाही पूर्ण, फक्त जीभ काढतो तो. फणा काढलेला साप दंशा करता तोंड उघडू शकत नाही, फक्त जीभच काढू शकतो. म्हणून फणा काढलेल्या सापापासून धोका नाही. मग धोका कोणत्या सापापासून? ती पद्धत आहे त्याची. त्याला जर दंश करायचा असेल तर फणा टाकतो, बरं का. असं तोंड वर करतं 1, 2, 3 इंच आणि 2 वेळा जीभ काढतो. ते समजायची ही तयारी दंशाची आहे. फणा खाली टाकणे, असं तोंड करणे आणि 2 वेळा जीभ काढणे की समजावं आता हे दंशासाठी तयार झालं. याची नम्रता. पण पुढच्याचा प्रभाव. अंकुश, धनु, उरग आणि बिलाई. बिलाई म्हणजे मांजर. मांजर ते त्यांची ब्रजभाषा असल्यामुळे बिल्ली, हिंदीमध्ये बिल्ली, पण ते म्हणतात बिलाई. जमला आता. विठ्ठल मांजर. ओंकार भाऊ, सरळ जर जाऊ लागलं तर रोडच्या काठाचे येड्या बाबईतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मारतात. जाऊ दे जाऊ दे, मांजर मांजर सुंब्याला चाललं आहे ना.
जे मांजर सुंब्याला सरळ चाललं त्या मांजराला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसतंय, पुढचे पाय पुढं, त्याच्यावर मान टाकतं, वाकडं बघतं आणि कान पाडतं, समजायचं उंदरानं आता आपण मेलं. असे 4 आहे. जे मी अंकुश धन उरग बिलाई. मग अति नम्रता धूर्त लक्षणम. हा जर सिद्धांत आहे तर ज्यांच्याकडे भगवंतानी काम करावं ते संत लागून या पाया जनावे नवित. मग याचं कारण काय? हे धूर्त लक्षणम नम्रता नव्हे. मग याचे 2-3 मुद्दे सांगतो नाना. पहिल्यांदा संत उपदेश करतात ओंकारराव. उपदेशानं काम भागत नाही, रागावतात. रागावून जमत नाही तेव्हा नाईलाजानं पाया पडतात. हे 3 मुद्दे लक्षात घ्या की अभंग सुटलाच आपला, जमला. आता आलो आपण तिथं. पहिल्यांदा उपदेश आहे. संत सदा उपदेश बतावत केस शीस सब सेत भय है. तू अजहू ममता नहीं छांडत मौतहू आय संदेश दय है. आज ही काल चले उठ मूर्ख तेरे सामने ही केते गए है. सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे है. जमला आता. संत सदा उपदेश बतावत केस शीस सब सेत भय है. तू अजहू ममता नहीं छांडत मौतहू आय संदेश दय है. आज ही काल चले उठ मूर्ख तेरे सामने ही केते गए है. सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे है. संत सदा उपदेश बतावत. उपदेश, पण उपदेशानं काम होत नाही. मग रागावण्याचा कार्यक्रम येतो. तुमच्या भाषेत सांगतो 2 मिनिटात बरं का सकाराम पाटील. मुलगा 4 दिवस शाळेत आला आणि मग गुरुजी आले. पाटील आहे का घरी? पाटील आहे ना, या ना. तुमचा मुलगा 4 दिवस झाले शाळेत नाही. काय सांगता तुम्ही? 10ला जातं ते 6ला येतं. तुम्हाला वाटतं गेलं शाळेत, मला वाटतं पाड्यात आहे. मग बापानं तपास केला विठ्ठलराव, तेव्हा दुसरे गावातले 4 न यांचा मुलगा उसात पत्ते खेळत होते. लक्षात आलं बापाच्या. घरी आणलं. बाळा, वारकरी घराणं आपलं, अख्ख्या तालुक्यात वजन आहे. पाटील आले, पाटील आले, पाटील आले. माळकरी 3 पिढ्याचे माळकरी आपण. अरे तुझं वय आता 12 वर्षाचं आहे. आतापासून पत्ते खेळतो. एकुलता एक 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा. माझ्या समोर सगळे विकशील रे, पीठ मागशील बाजरीचं. हे शोभतं का आपल्या परिवाराला कुळाला? खेळू नको माझ्या राजा, पत्ते खेळू नको. हा उपदेश आहे. उपदेश आहे. व्यवस्थित गेलं महिनाभर शाळेत. पुन्हा गुरुजी आले 2 महिन्यांनी. आहे का पाटील घरी? 4 दिवस झाले शाळेत नाही. काय सांगता तुम्ही? अहो खरंच नाही. ठीक आहे. आता पाटलांनी पहिला ऊस बघितला सकाराम पाटील. मुलांनी ऊस बदलला होता. आता दुसऱ्या ऊसात पत्ते खेळताना आत्ता बापानं उपदेश केला नाही. शेवरीचं वल दांडकं घेतलं आणि तिथून पोरग बडवत बडवत 12 वर्षाचं घरी आणलं. कपडे फाटेपर्यंत बदललं. तेवढ्यावर राग आवरला ना डाके नाना. नायलनच्या दोरीनं वाड्यातल्या खांबाला बांधलं. पुन्हा वल दांडकं शेवरीचं मारणं सुरू केलं. पाटलीन मध्ये आली. मारता का त्याला? खबरदार मध्ये बोलली तर घाबरू नका, ते आवाज वाढतो म्हणजे रागावणं चालू आहे. खबरदार मध्ये वगैरे अरे ते प्रसंग उभा झाला पाहिजे ना. इकडचे नाही पण तिकडचे गुरुजी जांभळी देता देता मुलांना शिकवत होते. इकडचे गुरुजी नाही, जांभळी आली त्यांना आणि शिकवणं चाललं कोणता? वीरस्त्रीचा प्रसंग. वीरस्त्री मावळे आणि ते अडवतात परप्रांतीयाचे घोडे. खबरदार ताच मारुणी पुढे चिंधड्या करीन राई राई एवढ्या. हे गुरुजी शिकवत होते पण त्यांना आली जांभळी. खबरदार ताच मारुणी पुढे चिंधड्या करी राई आई एवढ्या. म्हणून मारता का त्याला? खबरदार मध्ये पडली तर मुंडकं तोडीन तुझं. जमदागणी झाला पाटील. मारणं सुरू केलं. रडता येईना त्या मुलाला. इतकं मारलं इतकं मारलं. नाना सांगितलं, कार्ट्या
कुळात दिवा लावायला राहिला ना तरी चालेल, पण उद्यापासून जर शाळेत गेला नाही पत्ते खेळला, निपुत्रिक झालो तरी त्याला मुंडकच तोडील तुझं. रडता येईना त्या पोराला 13 वर्षाच्या, पण एक एक शब्द उच्चारत होत. नुसता दमकाय देत, बाबा कोयता घ्या कोयता, मुंडक तोडा, तरी मी शाळेत नाही जाणार. आता काय करतो बाप नामदेवराव? आता ढसा ढसा रडला बाप, ज्यानं गुरासारखं बदडलं लेकरू. कचा कचा दोरी कापली संग्राम पाटील. त्या लेकराला 13 वर्षाच्या कवटाळलं आणि बापाला रडू आवरेना. रडू रडू सांगतोय बाप, बाळा जनावराला मारलं नसेल रे कोणी, तेवढं मारलं माझ्या राजा. बापानं प्रेम करावं, लढे पुरवाव का माराव रे लेकराला? खरं सांग. अरे 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, या कुळाचा तू वारसदार आहे. मारावं वाटलं असेल का रे? पण सांगून ऐकलं नाही म्हणून मारलं माझ्या राजा. पण मी तुझा बाप आहे, आता मारणार नाही, पण तुझ्या पाया पडतो, शाळेत जात जा. 3 भूमिका संपल्या माझ्या. पहिल्यांदा बापानं उपदेश केला, उपदेशानं पोर ऐकत नाही, बाप रागावला आणि मारूनही ऐकत नाही, तेव्हा नाईलाजानं पाया पडला. ही भूमिका संताची आहे. पवार महाराज पहिल्यांदा उपदेश करतात, उपदेशानं समाज ऐकत नाही, मग रागावतात आणि रागावूनही ऐकत नाही, तेव्हा नाईलाजानं लागून या पाया जनावी नवीत, 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 मुखी बोला मुखी बोला पहिल्यांदा उपदेश आहे. नाथाने उपदेश केला, रागावले सुद्धा. नाना शांती ब्रह्म आहे. कोण? एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहे. पण नाईलाज झाला तेव्हा रागावले शब्द आहे. सटविन नेला काहीचा नाही, सटविन नेला काहीचा नाही, सटविन नेला काहीचा नाही, सटविन नेला काहीचा नाही, भक्ती विना पशु भजासी वाढला, भक्ती विना पशु भजासी वाढला, शांती ब्रह्मा एकनाथ महाराज. पण रागावले का नाही? भक्तीविना पशु कशाशी वाढला आणि सटविन नेला काहीचा नाही, त्याच्यापेक्षा रागावले. काय माय केली होती, पुढचं पाठ नाही मला, पण तुम्ही समजून घ्या ना, ते रागावणच आहे. रागा उपदेशानं काम भागत नाही तेव्हा रागावतात, आणि रागावणे समाज ऐकत नाही, मग नाईलाजानं लागून या पाया जना विनवित. अहो पण लागून या पाया जना विनवित, लागून या पाया जना विनवित. 10 वाजून 20 मिनिटं झाली. जना विनवित, जना विनवित, जना कशासाठी? मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला
साठी टाळ वाजवा ना. मजा आहे हा बरं का ओंकार. अनुकूल अनुकूल एक नंबर. लागुनिया पाया जनाविनवित लागुनिया पाया 1.5 तास झाला पाया लागून जनाविन. कशासाठी विनवणी कशासाठी. उत्तरार्धात उत्तर आहे मुखी बोला दत्त वारंवार. आता दत्ताचंच का सांगतात याचं कारण आहे सखाराम पाटील. एकनाथ महाराज हे त्या परंपरेतले आहे. त्या परंपरेचा त्या परंपरेतल्या पायिकाला स्वाभिमान आहे. घरी गेल्यावर जमलं तर हा अभंग वाचा. पाठ आहे तुम्हाला हो म्हणत जाना. होला काय खर्च जो निर्गुण निराभास बस सांग पुढचं. पाठ आहे म्हणतात पुढं माईकच आहे म्हणा. पुढं काय आपली परंपरा नाथानी सांगितली. जो निर्गुण निराभास जिथून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणते त्या जो का सर्वासा आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रासादिता वधू दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्र अर्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. वाचून घ्या घरी गेल्यावर. तर पाठ करायचं असते. आता फेटा बांधायला काय लागते माझे टिपण. आपली परंपरा नामदेव महाराज. जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणते त्या जो का सर्वासा आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रासादित अवधूत दत्तात्रय. मग दत्तात्रय शिष्य परंपरा. दत्तात्रयाचे 3 शिष्य सहस्त्र अर्जुन यदुराजा जनार्दन स्वामी. ऐकताय ना. दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्र अर्जुन यदु दुसरा आणि जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. मग ते पुन्हा 3 जण आहेत. हे रामा जनार्दन जनी जनार्दन हा एका जनार्दन जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. म्हणजे एकनाथ महाराज दत्त परंपरेतले पायिक असल्यामुळे स्वाभिमानानं सांगतात मुखी बोला दत्त महाराज. हा सांगा ना. लागून या पाया जना विनवित मुखी बोला दत्त वारंवार. हे झालं. पण प्रयोजन मनुदिस्य मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे मोजता येत नाही नाना त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडायला. हाजरी सांगा हाजरी. आधी हाजरी विचारत आणि मग कोयता उचलत. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही असा जर नियम आहे. आणि तुम्ही 1.5 तास झाला मुखी बोला दत्त मुखी बोला दत्त. उद्यापासून आम्ही करतो सुरू दत्त 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 दत्त. पण त्याचा फायदा काय. तेने सुका मुका पद्धतशीर म्हणा. तेने
म्हणतोय ना, दत्त दत्त दत्त, पण फायदा काय? फायदा त्याने तुम्हा सुख होईल अपार, अपार सुख होईल. म्हणून दत्त दया सागर आठवावा. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू ओंकारराव. एकदा हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या. तेव्हा बाबाने हात वर केले, तिकडचे घ्या. एका तालात डाके नाना. भाषणाच्या टाळ्या नाही. झालं तुमच्या मनासारखं. आता भाषणाच्या नाही. सखाराम पाटील हो म्हणत जा. विठोबा रखुमाई एक तुतारी थांबा. एक 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 तुतारी थांबवा. हे कमळाबाईचं होऊ द्या पहिले, मग सांगतो. ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, म्हणा चाल. सांगत जा ना अभंग. लागून पाया जनाबीन बेता, लागून पाया जनाबीन बेता, लागून पाया लागुनिया पाया जना लागुनिया पाया लागुनिया पाया जनबे नबे लागुनिया पाया जनबे नबे मुझे बोला दे मुझे बोला दत्त वारो मैंने तुम्हारा होए मैंने तुम्हारा बोला
मुखी बोला दत्त वारंवार. ठीक आहे महाराज, उद्यापासून आम्ही दत्त 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 वारंवार बडू. फायदा काय? त्याने तुम्हा सुख होईल अपार. मग आता काय सुखी नाही का आम्ही? सुख आहे पण मर्यादित आहे. दत्त नामानं अपार इथे शब्द आहे हा. त्या सुखाला पारावार नाही हे सुख इथे. प्रपंचातल्या सुखाला मर्यादा आहे सखाराम पाटील. सारखं टिकून नाही राहत डाके नाना. साखरवाडीचे पाटील, पाटलांना अनुभव आहे सगळं. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. तुम्ही का हसता? अनुभव घेतला म्हणून. पवार बाबा, एखाद्या दिवशी जर एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात दोघाचे लाल डोळे 7 जन्माचं वैर असल्यासारखं. दोघाच्या मध्ये जर तिसरं थांबलं तर मधलं पेटल. एवढी रागीट दृष्टी असते रे बाबा. बरं का विठ्ठलराव नामदेव हो, तारुण्यामध्ये लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलतील पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात. अख्खं गाव ऐकत. असं उतरत 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 जाणारं सुख प्रपंचात आहे. याच्यात उलट आहे. सुख घडोघडी वाढो वाढो लागे. हे परमार्थातलं सुख आहे. अरे सिनेमातलं किती चांगलं गाणं निघू द्या, 6 महिन्यात वर्षात नामदेव त्याचा कंटाळा येतो. कंटाळल्यान सगळे. अशिक्षित आजी बरं का ओंकारराव सुशिक्षित नातवावर रागावते. ए गोविंद्या, पागल झाला का डोक्यात फरक झाला? उठला सुटला झिंग झिंग झिंगा झिंग झिंग झिंगा झिंग. गोविंदा इथं जाय. अरे दुसरं म्हणणं कंटाळले का नाही लोक? 6 महिन्यात वर्षात काय डोक्यावर घेतलं होतं, पार पागल झाले होते सगळे. वरातीत तेच झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. आता सगळे वैतागले. 6 महिन्यात वर्षात त्याचा कंटाळा येतो. आता माझे वारकरी बसले बरं का पवार बाबा. 750 वर्ष झाले राजा. रोज आमचा वारकरी गळ्यात विना घेतो आणि रूप पाहता लोचनी 750 वर्षापासून. अरे तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. त्याने तुम्हा सुख होईल अपार. त्याने तुम्हा सुख होईल अपार. ज्या सुखाला मर्यादा नाही असं अमर्याद सुख तुम्हाला होईल. मग काय करा? दत्त दया सागर आठवावा. दया सागर शब्द आहे दत्ताच्या बाबतीमध्ये. दया सागर का?
काही काही दयेचे ओढे आहे, काही दयेच्या नद्या आहे आणि दत्त प्रभू दयेचा समुद्र आहे. हे 3 शब्द लक्षात घ्या. ओढा, नदी आणि सागर. ओढ्यात पाणी असतं डाकेनाना, पण अर्ध्या तासापुरतं. अरे पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा जाऊ देत नाही. पलीकडे पूर्वीचे शेतकरी पेरणी करून आले, 2 म्हातारे शेतकरी बसले, ओढा वाहत होता. म्हणले का रे पलीकडे जायचं कसं? म्हणलं काय 2-4 महिने टिकते का रे, 15-20 मिनिटं पाणी टिकल, मग जाऊ. मग आतापर्यंत चिलीम झाली असती ना, अजून 20 मिनिट आहे होईल चिलीम. त्यांचं सांगतोय मला. मग एकानं चिलीम काढली. नाना हे नीट आहे का बरं का? चिलीम काढली, त्यातला खडा काढला. नामदेव काडी खोली चिलमीत, फुंकर घातली, चिलीम स्वच्छ पुसली, नंतर खडा पुसला, खडा चिलमीत टाकला, मग तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला, उलट्या अंगठ्यानं, आणि खाली त्याला कापड गुंडाळायचा असतो नाना, त्याला शापी म्हणतात. शापी ती भिजवायची असते, भिजून थोडी वलसर करून डबल गुंडाळायची. का? जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा उद्देश. आणि डबल का गुंडाळतात? डबल फिल्टर. टीव्हीला नंतर निघालं हे, नाही तर खरा डबल फिल्टर चिलीमवाल्याचा आहे तो. डबल. अरे हा म्हणला शापी भिजून आण, शापी. ते गेलं ओढ्यात. सखाराम पाटील न भिजवता आलं. लेका शापी भिजून आण म्हणलं. कुठं भिजू? ओढ्यात. थेंब नाही म्हणला. कोणता ओढा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे, त्याच्या शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची दया 9 ते 11 समजा ओढ्यासारखी. जय विठ्ठल झाला की दया संपली. काहीची दया नदीसारखी असते. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे, शरद काळू रेगेन सरिता ओटू लागे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला म्हणजे कमी होतं, उतरतं. तशी काहीची दया श्रावण महिन्यात वाढते. शपथ खोटं नाही. श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? लेका तोंड दाखवा नाही. मग श्रावणातली दया पहा तुम्ही. गावोगावच्या कोंबड्या सुरक्षित आहे. दया. कोंबडी फिरायला निघली ना सखाराम पाटील, मुलाबाळासह 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहते, मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना श्रावण संपला. वंकारराव कोंबडी एकटी उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय लेकर कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना, मग लेकर संपली. तुम्ही माझा नंबर लागतो ना गणपती उठले म्हणजे. अरे ही दया नदीसारखी. श्रावणात वर जाते, भाद्रपदात खाली येते. ती वड्यासारखी दया, ही नदीसारखी दया. पण सागराकडे कधी जा, दिवसा जा, रात्री जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, तरी समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला, तसं दत्त प्रभू पूर्ण दयेनं भरलेला. म्हणून सागराची उपमा. दत्त दया सागर आठवा. झालं दत्त दत्त दत्त. पण प्रपंचाचं काय? अरे कोण म्हणतंय तुम्हाला? असं कोणत्या संतानं सांगितलं? आजचं कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. अरे उलट सांगितलं, सुखे करावा संसार, न सांडावे कोणी वाल.
सुखे करावा संसार. ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज आहे तरी संसाराचा तिरस्कार नाही. हरिपाठ पाडाय तुम्हाला असोनी संसारी. फक्त कसा करावा एवढं मात्र शिकवलं. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. बघा मी काही देत नाही, तुम्ही खात नाही, पण वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोचवायचं काम हाताचं आहे. वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, ट्रान्सपोर्ट. चगळून चगळून ढकलायचं काम जिभेचं आहे. हाताने फक्त पोचवायचं काम केलं आणि चगळून ढकललं आत ते जिभेनं. जास्त संबंध तुपाचा जिभेशी आला, हातानं फक्त पोचवलं तरी जेवण झाल्यावर जेवणार म्हणतो सकाराम पाटील काय सनलाईट साबून द्यावं का, जीभ घासायची आहे म्हणतं. कधी गरम पाणी द्या पाटील, हात धुवायचे आहे का. हे न खाता चिकटले, जीभ लोणी खाऊन अलिप्त. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, अरे कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. म्हणून संसार वाईट नाही, मग त्याच्यात गुंतणं वाईट आहे. प्रिया पुत्र संसार गुंतन वाईट आहे. प्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा. गुंतन म्हणजे तुमच्या भाषेत सांगतो, नका जाऊ, नक्का न जाऊ. मला वाटते जवळजवळ हे मराठी कळली आता पवार बाबा. नका जाऊ म्हटलेलं येते कीर्तनात, पण नक्का न जाऊ म्हटलं की थांबलंच. पुढे झाला तुम्ही. अरे त्या ढोक बाबाचं कीर्तन आहे. नका जाऊ आता येतो, नका जाऊ म्हणते तर 11ला येतो म्हणतो तर नका जाऊ म्हटलेलं येतं, पण नक्का न जाऊ. अरे किक मारली गाडीला. त्या सगळ्या गोष्टी तिकडच्या आहे पवार बाबा. गाडीला किक मारली ना आवाज झाला, गाडीवर हे बसलं, मंडई आली बाहेर आली, तिनं हँडल धरले, गाडीवर बसलेलंच. का हो तुम्ही काल दिसले नाही कीर्तनाला? निघलो होतो महाराज. गाडीला किकही मारली.
मग काय पेट्रोल नव्हतं का? ऐकून घ्या तुम्ही, दम काढत जा महाराज. मी गाडीवर बसेल, गाडीवर बसेल, मी बसेल. आवाज गेला, घरातनं आली मंडई. मग पुढून हँडल धरले महाराज. मी बसलेलाच होतो. काय झालं काय? नक्का न जाऊ म्हणली. उतरलो. ए डाके नाना काय म्हणतात, तुम्ही ब्रह्मचारी आहे, तुम्हाला एवढं बारीक कसं माहित? तुमचं पाहू पाहू सांगतो आम्ही. ए नामदेव, प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. संसार वाईट नाही, त्याच्यात गुंतन वाईट आहे. म्हणून नाथाने संसार कसा करावा दृष्टांत पक्षाचा. पक्षी अंगणी उतरती मस्त. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुणिया राहते, तैसे असावे संसारी. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. म्हणजे संसार वाईट नाही, गुंतन वाईट आहे. प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. एकदा गुंतला ना, मग ममत्व, माझेपण, मग आसक्ती, तिथून जन्माला येते वासना, आणि वासनेमुळे पुन्हा यावं लागतं जन्माला. जन्म वासनेमुळे, वासना आसक्तीमुळे, आसक्ती माझेपणामुळे, आणि माझेपण गुंतण्यामुळे. म्हणून प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. मग पुनरपि जननम तेरे तू अघोरा पावसील. मग काय आता काय 5च मिनिट राहिले, आता एवढंच करा. हे एका जनार्दन, एका जनार्दन एक
नाना आले म्हणजे मजा येते हा. स्वाभिमान नाना सखाराम पाटील, चाकरवाडीचे पाटील, आमचे महाराज हा ना. एका जनार्दनी चिंतित दत्त पाया. मी नको म्हणलं नाना, तुम्हाला माहिती आहे, पण पाटील म्हणले महाराज आमचे पाहिजे. बस पाहिजे म्हणजे पाहिजेत. काही करून पाहिले प्रयत्न, पण नाही मला मीच पाहिजे. हां, एका जनार्दनी हा ना. म्हणले का तुझी उंची किती रे? काय तुझ्या इंचानं किलोमीटर मोजतो का तू? एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची. बघा नामदेवराव, गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. या नयानं एका जनार्दने चिंती दत्त पाया, दत्तरूप काया झाली त्याची. ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल सर्व झाल्यावर बरोबर 11 वाजतील. तिथून पुढे उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील, नंतर उठायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, सगळे टाळकरी महाराज, विनेकरी महाराज खाली बसा आणि बसलेल्यातले उठू नका. निवेदन देतील, बरोबर ते म्हणतील उठा तेव्हा उठायचं. बोल.